श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 60. 13व्या अध्यायातल्या 20 गुणांची यादी भगवंत इथे सांगतायत आणि त्यातला 9वा गुण आपण आज बघणार आहोत. 9वा गुण आहे आत्मविनिग्रह. इथे आत्मा म्हणजे मन असा अर्थ घ्यावा. ते मन ताब्यात ठेवणं, त्याला वश करणं हा आत्मविनिग्रह. हे मन सर्वत्र भटकतं. कधी हे करावं असं वाटतं, कधी ते करावं असं वाटतं, नाही हे नाही करू असं वाटतं, हेच करावं असं वाटतं, असं सर्वत्र ते लिप्त होत असतं. पण त्या ठिकाणाहून त्याला खेचून आणणं आणि आपल्या ध्येयावर ते प्रवृत्त करणं हा आत्मविनिग्रह. 10वा गुण इंद्रियार्थेषु वैराग्यम. इंद्रिय कोणती आहेत ते आपण पूर्वीच्या भागांमध्ये पाहिलं, पूर्वीच्या 24व्या भागामध्ये पाहिलं, आठवत असेल तर. इथे पुन्हा एकदा आपण उजळणी करू. ज्ञानेंद्रिय कोणती आहेत? 5. आणि त्यांचं कार्य कोणतं आहे तेही बघू. नेत्र, त्यामुळे पाहता येतं. श्रोत्र, ऐकणे. त्वचा, स्पर्श करणे. घ्राण, हुंगणे. आणि रसना, खाणे. या सर्व ज्ञानेंद्रियांच्या क्रिया. आणि कर्मेंद्रिय सुद्धा 5. त्यातले पाद, हस्त, वाक, उपस्थ आणि गुदा. पाद चालणे, हस्त ग्रहण करणे, वाक बोलणे, उपस्थ आणि गुदा मलमूत्रांचा त्याग करणे. ही झाली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांची उजळणी. आता ही इंद्रिय त्यांची कामं करतात, पण आपल्याला भ्रमित करतात. या ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत. ते 5 विषय आपल्याला अडकवतात. कसं बघा. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. शब्द हा कानाचा विषय, कानांनी ऐकू येतं. स्पर्श हा त्वचेचा विषय, त्वचेनी स्पर्श कळतो. रूप हा डोळ्यांचा विषय, डोळ्यांनी दिसतं. रस हा जिव्हेचा विषय, जिव्हेनी रस चाखता येतो. आणि गंध हा नाकाचा विषय, नाकानी गंध घेता येतो. पण कानांना कळत नाही काय ऐकावं, काय ऐकू नये. ते कुठेही आकर्षित होतात. कसं? आता हे जे आत्ता सांगितले ते विषय कसे बांधतात आपल्याला बघा, म्हणजे आपल्याला कसे जाळ्यात टाकतात ते बघूया. कान काहीही ऐकतात. कानांकडे ही क्षमता नाही की काय ऐकावं किंवा काय ऐकू नये. याची निवड करण्याची क्षमता कानांमध्ये नाही. कसं? हरिणासारखं. हरणांची जेव्हा शिकार करतात ना, तेव्हा त्यांना कसं पकडतात? वाद्य वाजवतात आणि त्यांना भुलवलं जातं. मग ते मोहित होतात आणि आवाजाच्या दिशेने येतात आणि ते पकडले जातात. तानसेन जेव्हा गायचे तेव्हा म्हणे हरिणं त्यांच्या आसपास असायची, त्यांच्या भोवती जमा व्हायची. म्हणजे शब्द विषयामध्ये ते अडकतात. आता स्पर्श विषय तो कसा घात करतो पहा. हत्तीला पकडण्यासाठी एक मोठा खड्डा खणला जातो. त्या खड्ड्याच्या पलीकडे हत्तीणीला उभं केलं जातं आणि तो स्पर्शाच्या लोभाने हत्तीणीकडे धावतो आणि तो खड्ड्यामध्ये पडतो आणि पकडला जातो. तर स्पर्श विषय हत्तीचा घात करतो. आणि रूप विषय कसा घात करतो आणि कोणाचा? तर पतंगाचं उदाहरण इथे आहे. पतंग म्हणजे दिव्याकडे झेपावणारं जे पाखरू असतं ना, त्याला पतंग म्हणतात. तो पतंग काय करतो? ज्योतीला, ज्वाळा ज्या निघतात, ज्योत, पणतीची जी ज्योत असते, त्या ज्योतीकडे तो झेपावतो. तिच्या रूपाला तो भुलतो. त्याचं इतकं आकर्षण असतं त्या ज्योतीचं की आपल्या जीवाची पण तो पर्वा करत नाही आणि त्या ज्वाळेमध्ये जळून मरतो. हा झाला रूप विषय. त्यामुळे पतंगाचा घात होतो. आता रस विषय, जिव्हेनी रस चाखतो आपण. आता इथे भुंग्याचं उदाहरण आहे. मधुकर, कमळामध्ये रस चाखायला तो जातो, अगदी अलगद शिरतो. मग मध चाखण्यामध्ये तो इतका गुंग होतो की सूर्यास्त झालेला सुद्धा त्याला कळत नाही. आणि मग सूर्यास्ताला काय होतं? कमलिनी मिटून जाते, कमळाच्या पाकळ्या अलगद मिटतात
आणि तो त्यातच अडकून मरतो. जो भुंगा लाकडालाही पोखरतो तो त्या कमळ पाकळ्यांमधून बाहेर येऊ शकत नाही. तो त्यात अडकतो आणि मरतो. हे रस विषयाचं उदाहरण. असा तो मरतो, त्याचा घात होतो. गंध, शेवटचं उदाहरण. गंध हा नाकाचा विषय. गळाला लावलेल्या कणकेचा जो गोळ्याचा गंध येतो ना, त्याने तो मासा खायला आवेगाने येतो आणि तो माशाच्या गळ्यामध्ये तो गळ खुपसला जातो आणि त्याचा घसा फाटतो आणि तो मरतो. आता त्या विषयाला भुलून हे प्राणी काय करतात? आपला जीव गमावतात. म्हणजे शब्द विषयाला हरिण भुलतो, स्पर्श विषयाला हत्ती भुलतो, रूप विषयाला पतंग भुलतो, रस विषयाला भुंगा भुलतो आणि गंध विषयाला कोण भुलतं? मासा. पण त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी की 5ही विषयांना भुलणारा मानव आहे. मानवाला या 5ही विषयांप्रती आकर्षण आहे. 5ही विषयांमध्ये तो अडकतो आणि स्वतःचंच नुकसान करून बसतो. आणि असं करू नये म्हणून इंद्रियार्थेषु वैराग्यम भगवंतांनी सांगितलंय. आपल्या इंद्रियांना आवरून धरा. हे असे विषयांच्या मागे जाऊ नका. विषयांमध्ये राग, प्रीती, आसक्ती ठेवू नका. श्रीराम समर्थ. श्रीराम.